हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या एडुगातामध्ये स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहे पार्ट 2 कशाचा, न्यूमेरिकल सिरीजचा. न्यूमेरिकल सिरीज ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा क्लास 10. ठीक आहे. कालच्या पार्टमध्ये आपण बघितलं 3 टाईपचे न्यूमेरिकल वेगवेगळे. आजच्या पार्टमध्ये आपण 3 वेगवेगळे टाईपचे न्यूमेरिकल बघणार आहे. ठीक आहे, तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय आजचा मी वाचतो, तुम्ही नीट लक्ष द्या. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. A ball falls off a table and reaches the ground in 1 second. Assuming g is equals to 10 meters per second square, assuming the g is equals to 10 meters per second square, calculate its speed on reaching the ground. Calculates its speed on reaching the ground and height of the table. आपण आता काय करूयात, या प्रश्नामध्ये गिवन काय काय दिलंय ते गिवन लिहून घेऊया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले गिवन दिले अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल. फॉल्स ऑफ अ टेबल म्हणजे काय, हा फ्री फॉलचं कंडिशन आहे. कुठलं कंडिशन आहे, फ्री फॉल. आता मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवताना सांगितली होती फ्री फॉलची कंडिशन. समजा हा बॉल आहे, फॉल्स ऑफ अ टेबल, फ्री फॉल आहे. फॉल्स ऑफ अ टेबल म्हणजे पकडून ठेवला होता, त्याला सोडलंय. ठीक आहे, हा फ्री फॉलचा केस आहे. तो फ्री फॉलच्या केसमध्ये परत 2 कंडिशन्स असतात. कुठले 2 कंडिशन्स, सगळ्यात पहिला कंडिशन असतो इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल्स टू ऑलवेज 0. u इज ऑलवेज इक्वल्स टू 0. अँड सेकंड कंडिशन इज a इज इक्वल्स टू g. a काय, एक्सेलरेशन इज इक्वल्स टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, हे काय हाईट आहे. आता गिवन काय काय दिलं आपल्याला, अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. म्हणजे आपल्याला टाइम इज इक्वल्स टू 1 सेकंड दिलंय. अज्युमिंग g इज इक्वल्स टू 10 मीटर्स पर सेकंड. g इज 10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट्स इट्स स्पीड ऑन रिचिंग. आता कॅल्क्युलेट्स इट्स स्पीड ऑन रिचिंग म्हणजे कुठला स्पीड, u तर 0 आहे, इनिशियल वेलोसिटी 0 आहे. मग खाली येते तर कुठली स्पीड असते, फायनल वेलोसिटी. ठीक आहे, फायनल वेलोसिटी आपल्याला काढायची. सो आपल्याला काय काढायचं, 2 पॉईंटमध्ये लिहिणार आपण फायनल वेलोसिटी. ठीक आहे. अजून काय काढायचं, हाईट ऑफ द टेबल, h, s किंवा h काही कन्सिडर करू आपण, s कन्सिडर करू. ठीक आहे. तर कसं करणार आहे आपण, परत आपण या क्वेश्चनमध्ये फ्री फॉल आहे तर आपण काय करणार आहे, इक्वेशन्स ऑफ मोशन वापरणार आहे. आपल्याकडे u0 आहे, v काढायचं आहे. ठीक आहे. सो मी वापरतो सगळ्यात पहिली इक्वेशन विच इज v इज इक्वल्स टू u प्लस 80. ठीक आहे, v इज इक्वल्स टू काय येणार आहे, u प्लस 80. आता v काढायचं आपल्याला, इज इक्वल्स टू u काय 0. सो 0 प्लस a इज इक्वल्स टू g आणि t ॲज इट इज. ठीक आहे. सो काय आलं आपल्याला, v इज इक्वल्स टू gt. v इज इक्वल्स टू काय आलं, gt. आता v इज इक्वल्स टू gt, मग v इज इक्वल्स टू g ची व्हॅल्यू 10 आणि t ची व्हॅल्यू 1 सेकंड. सो v इज इक्वल्स टू किती आला, 10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. कळलं, सोपं होतं v काढण्यासाठी. ठीक आहे. आता v आला, आपल्याला काय काढायचं आहे, s काढायचं आहे. सो मी आता ही फर्स्ट केस झाली. ठीक आहे. मी आता सेकंड केससाठी काय घेतो, इक्वेशन ऑफ मोशन विच इज v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as. ठीक आहे. आता या ह्याच्यात u0 आहे आणि a काय आहे तुमचा, g आहे. सो इट विल बी v स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gs. u0 असल्यामुळे इथं 0 झाला. ठीक आहे. v स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला, 2gs. आता ह्याच्यात आपण जर व्हॅल्यू टाकल्या, आपल्याला काय काय व्हॅल्यू माहिती आहे, v माहिती आहे, g माहित आहे. सो v स्क्वेअर अपॉन हे 2g खाली येणार, 2g इज इक्वल्स टू काय आला, s. हा एक्सप्रेशन आला आपल्याला, v स्क्वेअर अपॉन 2g इज इक्वल्स टू s. आता इथं घेऊ s इज इक्वल्स टू v स्क्वेअर अपॉन 2g. आता ह्याच्यात आपण सगळ्यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सो s विल बी इक्वल्स टू v स्क्वेअर मीन्स 10 स्क्वेअर अपॉन 2 इंटू 10 विच विल बी इक्वल्स टू 100 upon 20. 2 1 जा 2 5 जा. सो s विल बी इक्वल्स टू 5 मीटर. ठीक आहे. s विल बी इक्वल्स टू किती, 5 मीटर. कळलं, सोपा होता हा प्रश्न, खूप सोपा होता. ठीक आहे. तर आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय ऐका तुम्ही. द मास ऑफ द अर्थ इज 6 × 10⁴ kg. द मास ऑफ द अर्थ इज 6 × 10⁴ kg. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड द सन इज गिवन ॲज 1.5 × 10⁻11 मीटर. किती दिलाय, 1.5 × 10⁻11 मीटर. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू, if the gravitational force between the two is 3.5 × 10⁻22 Newton, gravitational force between two is
3.5 into 10 to the power 22 Newton. Then what is the mass of the sun? काय विचारलंय? What is the mass of the sun? m1 असेल mass of earth, m2 will be mass of sun, r will be distance between them, f will be gravitational force between them. So we need to find m2. Okay, so आपण पहिले सगळ्यात पहिले गिवन लिहून घेऊया. गिवन काय काय दिले? mass of the earth means m1 is equals to 6 into 10 to the power 24 kg. Distance between the earth and the sun is 1.5 into 10 to the power 11. म्हणजे d is equals to 1.5 into 10 to the power 11 meter. If the gravitational force काय दिलाय? Gravitational force दिलाय 3.5 into 10 to the power 22. 3.5 into 10 to the power 22 न्यूटन. ठीक आहे. आणि g gravitational constant 6.67 किंवा 6.7 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे. एवढ्या गोष्टी दिल्या आपल्याला काय फाइंड करायचं ह्याच्यातून? m2 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. m2 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो आता हा जो दुसरा टाईपचा प्रश्न आहे, यात तुम्हाला बघा दोन ऑब्जेक्ट दिलेत m1 m2, त्याच्यामधलं डिस्टन्स दिलंय. हे बघून काय कळतं आपल्याला? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो एक्सप्रेशन होता तो लिहूया पहिले आपण. F इज इक्वल्स टू g m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे. r स्क्वेअर म्हणजे ह्याला आपण डिस्टन्सला r म्हणू शकतो. ठीक आहे. अपॉन r स्क्वेअर हा एक्सप्रेशन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. या एक्सप्रेशन मध्ये आपण m1 g r स्क्वेअर आणि f ची व्हॅल्यू टाकल्यावरती आपल्याला काय भेटेल? m2 ची व्हॅल्यू भेटेल. बरोबर. सो आपण हा एक्सप्रेशन इथं लिहून घेऊया. F इज इक्वल्स टू g m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं आहे? m2 ची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर. मग m2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर इक्वल टू च्या राईट साईडला फक्त m2 ठेवायचा, बाकीची सगळी टर्म्स f सोबत लेफ्ट साईडला घ्यायचं. कळलं काय म्हणतोय मी? हे बघा m2 ची व्हॅल्यू काढायची आहे तर m2 फक्त तुम्ही इक्वल टू च्या त्या साईडला ठेवा, बाकी सगळ्यांची टर्म तुम्ही इकडे घेऊन या. कसं घेणार ते? हे बघा r स्क्वेअर पहिला इकडे क्रॉस मल्टिप्लाय करायचा, f इंटू r स्क्वेअर झाला. ठीक आहे. आता g इंटू m1 ते इकडं खाली येऊन डिवाइड होणार आहे. सो इथं ते होईल g इंटू m1 इज इक्वल्स टू m2. आला आपल्याला हा एक्सप्रेशन. m2 साठी एक्सप्रेशन आला. आता या एक्सप्रेशन मध्ये सगळे व्हॅल्यू जर तुम्ही सबस्टिट्यूट केले की तुम्हाला m2 ची व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. सो m2 इज इक्वल्स टू काय? m2 इज इक्वल्स टू f इंटू r स्क्वेअर. f किती दिला आपल्याला? 3.5 इंटू 10 टू द पॉवर 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22. ठीक आहे. आणि r स्क्वेअर इज इंटू 1.5 इंटू 10 टू द पॉवर 11 चा स्क्वेअर अपॉन g इंटू m1. g 6.7 इंटू 10 टू द पॉवर 11. 6.7 इंटू 10 टू द पॉवर 11 इंटू m1 किती आहे? 6 इंटू 10 टू द पॉवर 24. 6 इंटू 10 टू द पॉवर 24. ठीक आहे. आता काय होणार आहे? ह्या सगळे जे मोठे व्हॅल्यूज आहेत 10 टू द पॉवर 22, 10 टू द पॉवर 11, 10 टू द पॉवर 24, मुलं हे बघून घाबरून जातील. पण घाबरण्यासारखं काहीच नाही. मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो या अशा प्रॉब्लेम्सला कसं सोपं करायचं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली ट्रिक अशी आहे की जे नंबर्स आहेत म्हणजे 3.5, 1.5 चा स्क्वेअर, 6.7 सगळे एकीकडे घ्यायचे. म्हणजे कसं? 3.5. ठीक आहे. 15 1.5 चा स्क्वेअर काय असणार आहे? 2.25. सो इंटू 2.25. ठीक आहे. इंटू ठेवा तिकडं अपॉन तिकडं काय राहिलं? 6.7. ठीक आहे. इंटू 6. ठीक आहे. इंटू 6. आता इथं काय राहिलं आहे? 10 टू द पॉवर 22 इंटू 10 टू द पॉवर 11 चा स्क्वेअर म्हणजे 10 टू द पॉवर काय होणार आहे? ते 22. ठीक आहे. खाली 10 टू द पॉवर -11. हे -11. 10 टू द पॉवर किती? -11 आणि 10 टू द पॉवर 24. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? पुढचा स्टेप m2 इज इक्वल्स टू 3.5 इंटू 2.25 अपॉन 6.7 इंटू 6. एवढं केलं तुम्ही. ठीक आहे. आता या नंबर्सचं काय करायचं? इंटू. ठीक आहे. एकदा 10 लिहायचा. ठीक आहे. एकदा 10 लिहिला. आता बघा
इथं +22 आहे, इथं +22 आहे, ठीक आहे. सो 22 + 22 किती होणार आहे, म्हणजे a⁴m × a⁴n काय होतं, a⁴m + n, ठीक आहे. हे बघा एक्सपोनंट्सचं एक्सप्रेशन आहे, a⁴m × a⁴n = a⁴m + n. सो इथे तसंच होणार आहे, 22 + 22 विल बी इक्वल्स टू 44, ठीक आहे. आता बघा हा जो -11 आहे डिनॉमिनेटरला आहे, तो -11 वरती जाऊन काय होणार आहे, +11 काय होणार आहे, तो +11, ठीक आहे. परत इथं 10⁻ +24 आहे, तो खाली आहे, तो वरती जाऊन काय होणार आहे, -24. सो इथं होणार -24. काय होणार आपल्याला मग, m2 = 3.5 × 2.25 अपॉन 6.7 × 6, ठीक आहे. आता बघा हे काय येणार आहे कॅल्क्युलेट केल्यावरती, ठीक आहे. हे कॅल्क्युलेट केल्यावर काय येणार आहे आपल्याला, 10⁻31, ठीक आहे. संपलं. आता इथे 10⁻ आलं आणि हे बाकीचं तर तुम्ही डिवाइड करू शकता. मग आपण हे सिम्प्लिफाय केल्यावर काय येणार आहे आपल्याला, m2 विल बी इक्वल्स टू 1.96 × 10⁻30 kg. कळलं, सोपं होतं इथपर्यंत तर सगळं सोपं आहे, ठीक आहे. त्यानंतर व्हॅल्यूज टाकायचे होते. व्हॅल्यूज टाकल्यानंतर फक्त तुम्हाला थोडंसं शांत आणि हळू करायचं आहे. इथं गडबड झाली की तुमचे फायनल उत्तर चुकू शकतं, ठीक आहे. तर आपण जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडं, ठीक आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आता बघूयात. कॅल्क्युलेट द एस्केप वेलोसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून. Calculate the escape velocity on the surface of the moon given the mass and the radius of the moon. Mass and the radius of the moon to be 7.34 × 10⁻22 kg and 1.74 × 10⁻6 meter respectively. ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये काय काढायचं आपल्याला काढायचं आहे एस्केप वेलोसिटी, ठीक आहे. कशावरती, ऑन सरफेस ऑन मून, म्हणजे मून वरती एस्केप वेलोसिटी काढायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय दिलंय, रेडियस ऑफ द मून दिलंय, ठीक आहे. मास ऑफ द मून दिलेला आहे, ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिले गिवन लिहून घेऊ. सगळे गिवन मध्ये पहिल्या तर लिहिणार आहे आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G विल बी इक्वल्स टू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके. त्याच्यानंतर गिवन दिले मास ऑफ द मून. मास ऑफ द मून इज इक्वल्स टू 7.34 × 10⁻22 kg. 7.34 × 10⁻22 kg. मग दिलाय रेडियस ऑफ द मून. काय दिलंय, रेडियस ऑफ द मून इज 1.74 × 10⁻6 मीटर. 1.74 × 10⁻6 मीटर. काय काढायचं आपल्याला, एस्केप वेलोसिटी, म्हणजेच काय, v एस्केप. काय, v एस्केप, ठीक आहे. सोपं आहे, काहीच अवघड नाही. मी तुम्हाला एस्केप वेलोसिटीचा एक्सप्रेशन सांगितलं होता. v एस्केप इज इक्वल्स टू √2gm अपॉन r. आठवतंय, हा एक्सप्रेशन आठवतंय एस्केप वेलोसिटीचा. सिम्पली या एक्सप्रेशन मध्ये काय करायचं, तुम्हाला सगळे व्हॅल्यूज पुट करायचे. सो v एस्केप विल बी 2 × g इज 6.67 × 10⁻11 into mass of the moon is 7.34 × 10⁻22 upon r. R is 1.74 × 10⁻6 मीटर. 1.74 × 10⁻6 आणि हे सगळं काय अंडर रूट मध्ये. परत आता मी जसं मागच्या प्रश्नात सांगितलं होतं, मागच्या क्वेश्चन मध्ये जसं सांगितलं तसे हे जे पॉवर आहे 10⁻11 22 6 हे सगळे इकडे घ्या, उरलेले नंबर सगळे इकडे घ्या. तर काय होणार आहे 2 × 6.67 × 7.34 अपॉन 1.74 × 10. ठीक आहे. आता काय येतं -11 +22 हा +6 डिनॉमिनेटर मध्ये, तो वरती आल्यावर काय होणार आहे -6 आणि हे सगळं अंडर रूट मध्ये. ठीक आहे. परत हे ॲज इट इज 2 × 6.67 × 7.34 अपॉन 1.74 इंटू काय होणार याचं फायनल 10⁵. कळलं. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय येईल आता v escape इज इक्वल्स टू 2.37 km/s. कळलं तुम्हाला. सोपा होता हा प्रश्न. सोपा म्हणजे काय, फक्त एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला टाकायचे होते. हा तिसरा टाईप होता. ठीक आहे. फक्त तुम्हाला इथं पॉवरचं तुम्ही नीट कॅल्क्युलेशन करा, बाकीचं होऊन जाईल तुमच्याकडून. ठीक आहे. सो आजसाठी आपण इथंच थांबूयात. या पार्टमध्ये मी 3 टाईप घेतले. आता नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया आपण न्यू चॅप्टर सोबत. ठीक आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.